नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्वाचा 31 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही आज माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल पाहिलेलं असतं आपण की अंजली आणि राजेश आतमध्ये जात असताना अर्णवनी त्यांना थांबवलेलं असतं. आता राजेश थांबतो आणि म्हणतो की काय रे, तर अर्णव डायरेक्ट खिशातील तो रुमाल काढतो आणि म्हणतो हा रुमाल तुझा आहे का? आर फॉर राजेश. तर राजेश म्हणतो हा तर माझाच रुमाल आहे. आणि लगेचच ॲक्टिंग करायला लागतो. तुझी गाडीचे ब्रेक फेल करताना तिथं पडला असणार ना. करेक्ट असा म्हणायला लागतो. आता अर्णव डायरेक्ट लगेच त्याची कॉलर पकडतो ना. इतका हरामी दाखवले ना हा राजेश की बस आपण या कॅरेक्टरबद्दल बोलतोय. आणि आता अर्णव म्हणतो की काय प्लॅन होता तुझा, सांग ना काय प्लॅन होता. आता राजेश म्हणतो प्लॅन जाणून घ्यायचा होता तुला, माझा सोपं आहे ना. बरं ठीक आहे सांगतो. चल हात काढ असा राजेश करायला लागतो अर्णवला. आता अर्णव हात सोडतो शर्टला पकडलेला. आणि आता राजेश म्हणतो की नशिबाने वाचलास तू अर्णव, खरं तर तुझं चोरचं तिकीट काढलेलं होतं पण अडकली आहे माझी बावळट बायको आणि तुझी. आणि परत म्हणतो नाही तुझी नाही, माझी इंदोरी जिलेबी. असं आता राजेश ईश्वरीबद्दल बोलत असतो. आणि पुढे राजेश म्हणतो की यावेळी वाचलेत पण नशिबाने नशीब प्रत्येक वेळेस मेहरबान नसतं. जाशील तू लवकरच. असं आता राजेश प्रत्यक्ष अर्णवच्या तोंडावरतीच म्हणतो. आणि त्या रुमालावर फटका मारून म्हणतो कुठेही पडतो कळतच नाही याला. अरे कुठेही काय पडतोस तू, गाडीजवळ पडलास का तू. असं आता राजेश रुमालाशी बोलायला लागतो आणि म्हणतो की जागा तुझी खिशात आहे, रस्त्यावर नाही, कळत नाही तुला. अर्णवकडे बघून म्हणतो आणि तिथून डायरेक्ट निघून जातो. आणि आता आपण पाहतोय की चिडलेला अर्णव जो आहे तर तो अतिशय हातबल झालेला असतो की तो काही करू शकत नाही म्हणून खूप वैतागतो, चिडतो आणि डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि बघा आता रूममध्ये अर्णव आल्यानंतर खूप संताप होत असतो अर्णवचा. आणि आता त्याला काय करावं ते कळत नसतं. आता तिथे तो जराशी फेकाफेकी वगैरे करतो तिथे असलेल्या फ्लॉवर पॉटची वगैरे. आता इतक्यातच तिथे ईश्वरी येते. आता अर्णव रूममध्ये चिडचिड करून तोडाफोडी फेकाफेकी करायला लागलेला असतो. आणि म्हणत असतो त्या राजेशने माझ्या कारचे ब्रेक फेल केले होते. इतक्यातच तिथे आलेली ईश्वरी म्हणते सर आपल्याला फक्त डाऊट आहे. आता अर्णव म्हणतो डाऊट नाही, त्याने स्वतः कन्फर्म केलं आहे माझ्यासमोर आणि असं वाटतं की त्याला पकडावं आणि पोलिसांसमोर देऊन टाकावं त्याला, पण आपण काहीच करू शकत नाही ना. इतकं असं चिडलेला अर्णव म्हणत असतो. आणि म्हणतो की हे सगळं खूप वेदनादायक आहे आणि मला या सगळ्याचा कंटाळा आला आहे. आणि म्हणतो की असल्या माणसावरती तर इतकी वर्ष जर विश्वास ठेवते, देव म्हणते त्याला आणि त्याची फक्त पूजा करायची बाकी ठेवली तिने. आणि हे सगळं मला माहिती असून मी काहीच करू शकत नाही आहे आणि दिस इज सो फर्स्टेड असं काही आता अर्णव रागात म्हणत असतो. खूप चिडलेला असतो. आता ईश्वरी त्याला हात लावायला जाते आणि म्हणते सर तुम्ही प्लीज शांत व्हा. अर्णव तिचा हात इतक्या जोरात झटकतो की तिच्या हाताला लागतं. लगेचच ती ओरडते आई गो करून. आणि आता अर्णव लक्षात येते की अरे आपण रागाच्या भरात तिला धक्का दिला आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. लागलं का तुला, खूप दुखतंय का, असं तो आता ईश्वरीला म्हणत असतो. आणि बस म्हणून आता तिला सोफ्यावरती नेऊन बसवतो. आणि ईश्वरी कळवळत असते की तिचा हात खूप दुखत असतो ना म्हणून, कारण अगोदरच हाताला पट्टी असते. आता अर्णव म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला कळलंच नाही ग, माझ्या रागाच्या भरात मी चुकून असा हात झटकला ना, तर तुला खूप दुखतंय का ग. तर ईश्वरी म्हणते हो सर मला खूप दुखतंय म्हणून. आता अर्णव तिला जिथं हाताला पट्टी बांधलेली असते ना त्याच्यावरती फुंकर घालत असतो. आणि आता आपल्याला दाखवले की ते त्यांनी लगेचच मूड चेंज केलेला दाखवलेला आहे. आणि आता पाठीमागे तुहेरी माझा मित्वाचं टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे. आता अर्णव ईश्वरीच्या जखमीवर फुंकर घालत असतो आणि ईश्वरी बराच वेळ त्याच्याकडे पाहत असते. आता पुढे ईश्वरी म्हणते सर तुम्ही दिखावा करतात उगीच रागवण्याचा, आणि हे सगळं मला माहिती, तुम्हाला माझी खूपच काळजी आहे म्हणून. आता अर्णव काही बोलायला जातो इतक्यातच ईश्वरी म्हणते माहिती आहे मला, रस्त्यावरच्या एखाद्या मुलीची सुद्धा तुम्ही अशीच काळजी घेतली असती, माझ्यासाठी स्पेशल वगैरे काही करत नाहीत तुम्ही, राईट. आणि पुढे म्हणते की शेवटी काय मी फक्त बायको आहे तुमची असं बघते. आणि अर्णवकडे बघत असते. अर्णवसुद्धा त्याच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो. आणि मग आता ईश्वरी म्हणते आहे ना असं विचारते. अर्णव आता त्याच्यावरती काहीच बोलत नाही. आणि मी आलो असं काहीतरी म्हणतो. आणि अनिता त्यांना सांगतो ते व्यवस्थित बांधायला असं काहीतरी म्हणतो आणि काहीतरी कारण काढून तिथून निघून जातो. ईश्वरी फक्त अर्णवकडेच बघत असते. आता आपण पाहतोय की अर्णव तिथून गेल्यानंतर ईश्वरी हसते मनाशीच आणि म्हणते कधी कळणार आहे सर तुम्हाला, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि आता आपण पाहतोय दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की ईश्वरी आणि सुप्रिया या दोघीजणी
बाजारात आलेले असतात आणि म्हणतात की आपण आता इथूनच ईश्वरीला भेटून मगच घरी जाऊयात. तिथे आता भाज्या दिसतात म्हणून ते म्हणते आपण आता पहिल्यांदा भाज्या घेऊयात, ईशूला भेटूया आणि डायरेक्ट घरी जाऊयात. आता नम्रता म्हणते हो चालेल ना म्हणून. आता असं म्हटल्यानंतर त्या दोघीजणी त्या गाड्यावरच्या फ्रेश अशा भाज्या घेत असतात आणि इकडे वल्लरी आलेली असते आणि रिक्षा करून जोरजोरात ओरडत असते. आता त्या आवाजाने सुप्रिया बघते ना आणि तिला लगेच क्लिक होतं की अरे या बाईला मी कुठेतरी पाहिलंय म्हणून. सुरुवातीला बराच वेळ तर सुप्रिया बघतच राहते तिच्याकडे, म्हणजे सुप्रियाकडे, कारण तिची ना ती थोडीशी अशी पाठमोरी असते. ती प्रत्यक्ष तिला असं फेस टू फेस समोरून तिने सुप्रियाला नसतं बघितलेलं, साईडनी थोडीशी सुप्रिया तिला दिसत असते. पण तरीही तिच्या आवाजावरून आणि तिच्या लुकवरून तिला असं वाटत असते की आपण हिला कुठेतरी पाहिलंय म्हणून. आता सुप्रिया जी भाजी घेत असते नम्रताच्या समोर, तर आता तिथून लगेचच ती सुप्रियाच्या दिशेने हळूहळू चालायला येते आणि म्हणत असते मनामध्येच की हिला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला, असं सुप्रिया म्हणते आणि पुन्हा पुन्हा तिच्याकडे पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करते. आता इकडे वल्लरी प्रत्येक रिक्षाला हात करत असते, रिक्षा म्हणून ओरडत असते आणि सुप्रिया म्हणते की त्या बाईसारखी ही बाई तर नसेल ना, असं अजून ती शुअर नाही आहे, पण तिला 100% खात्री विश्वास तर वाटलेला असतो की बहुतेक हीच असेल ती बाई म्हणून. आणि वल्लरीकडे म्हणत असते एक रिक्षावाला धड थांबत नाही काय येते म्हणून आणि पुन्हा रिक्षा म्हणून हात करत असते. आता एक रिक्षा तिथे येते, वल्लरी रिक्षात बसते आणि रिक्षात बसून तिथून निघून जाते आणि सुप्रिया तिला पाहतच राहते आणि म्हणते की नाही ही ना त्या बाईसारखीच मला का वाटते देव जाणे. आता नम्रताला कळतच की नाही की भाजी घेत असलेली आपली आई अचानक तिकडे जाऊन का थांबली म्हणून. आता नम्रता आई म्हणून हाक मारते आणि आता नम्रताकडं जाते आणि म्हणते आई तू इकडे काय बघतेस. तर आता सुप्रिया म्हणते आई अगं तिला बघितलं की मला असं वाटलं की हिला कुठंतरी मी बघितल्यासारखं वाटलं ग. नम्रता म्हणते अगं कोण बाई, तर तीच गाथा रिक्षातून गेली ना ती, तिचा चेहरा मला असा बघितल्यासारखा वाटतोय ग. मला असं वाटतं की आपण काहीतरी शोधतोय आणि असं अचानक आपल्यासमोर येऊन उभं राहावं ना असं वाटतंय ग. नम्रताला काही कळत नाही कारण तिला कोणताच विषय माहिती नसतो ना. आता नम्रता म्हणते म्हणजे तर सुप्रियाला तो क्षण आठवायला लागतो जेव्हा सुप्रियाने सांगितलेलं असतं मी म्हणते तसं करा तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि आता सुप्रिया सुद्धा हो म्हणून त्या लॉजवरती गेलेली असते. नम्रता म्हणते आगाई कोणाशी बोलतेस तू, कुठली बाईबद्दल बोलते. सुप्रिया म्हणते आगाई तीच बाई ग जिने मला. नम्रता म्हणते की जिने तुला काय आई. आता अर्धवट बोलून सुप्रिया गप्प बसलेली असते आणि म्हणते की नाही कदाचित मला भात झाला असेल ग, काही नाही. बरं तू भाजी घेतलीस का. नम्रता म्हणते हो भाजी घेतली, पैसे द्यायचे बाकी आहेत. आता नम्रता जाते पैसे द्यायला आणि इकडे सुप्रिया विचारच करत असते की ही बाई जर का ती असेल ना तर हाच तो पुरावा आहे असं सुप्रिया म्हणत असते की याच बाईने मला. आणि एवढंच बोलते आणि नंतर डायरेक्ट दुसरा सीन दाखवलेला आहे तो म्हणजे राजेश शिर्केंच्या घरातला. अंजली म्हणत असते आज आपण सगळेजण एकत्र आहोत ना तर ते ईश्वरीमुळे, ईश्वरी जर का नसती ना त्या दिवशी गाडीत तर आज मी जिवंतही नसते असं अंजली म्हणत असते. आणि तिथे हॉलमध्ये सगळेजण जमा असतात. आता मामा म्हणतात की अंजली नको बरं आठवू सारखं त्याच आठवणी. आता राजेश म्हणतो की नाही मामा पण अंजली अगदी बरोबरच बोलतीये ना. आता लगेचच मामा त्याच्याकडे रागाने बघतात. आता बघा राजेश लगे ईश्वरीचा हातात घेतो आणि सगळ्यांच्या समोर आणि म्हणतो की खरंच ईश्वरीजी तुमचे आभार मानावे तितकेच कमी येतो. आणि म्हणत असतो की माझ्यासाठी ना तुम्ही देवाच्या जागी आहेत खरंच असं म्हणत असतो. आता अंजली पण असते पण त्यांच्या मनात एवढ्या गोष्टी येत नाहीत. आता बघा अर्णव पटकन म्हणतो बहिणीच्या जागी, देवाच्या नाही बहिणीच्या जागी. राजेश म्हणतो बहीण, तर अर्णव म्हणतो हो बहीण म्हणजे ती तुमच्या लहान बहिणीसारखीच आहे ना. असं म्हणलं ना की पटकन राजेशने हात पकडलेला असतो ना ईश्वरीचा तो हातच सोडून देतो आणि अंजली म्हणते माझ्या तर अगदी बहिणीसारखीच आहे. हा सीन तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा, खूप छान दाखवला आहे हा सीन. आणि आता अंजली म्हणते मला या माझ्या छोट्या बहिणीचे आभार मानायचे आहेत, लवकरात लवकर मला तिला थँक्यू म्हणायचे. तर मग आता मामा म्हणतात अगं मग म्हणून टाकणार थँक्यू. तर अंजली म्हणते नाही मला स्पेशल थँक्यू द्यायचा आहे ईश्वरीला. ईश्वरी पण आता हॉलमध्येच असते आणि तिच्याकडे बघून हसत असते. आज राजेशचा चांगलाच पोपट झाला की डायरेक्ट अर्णवने तिला बहीणच बनवून टाकलं. आकाश म्हणतो अरे ही आयडिया तर खूपच छान आहे, आजी देवळातून आली ना आपण तिलाही सांगू, तिला खूप आनंद होईल. अंजली म्हणते की आता आणि या पार्टीमध्ये ईश्वरी राजेश शिर्के कुटुंबाकडे जे काही मागेल ना तर आपण ते तिला देऊ, म्हणजे ती तिला मिळण्यातच येईल. आता लगेचच ईश्वरी म्हणते खरंच मी जे मागेन ते मला मिळेल का असं ते अर्णवकडे बघून म्हणते. आता अंजली म्हणते काय ग तुला चिंटूकडून काय हवं आहे का, त्याच्याकडे बघती असते. आता आणि त्याने जर का नाही दिलं ना तर ते जे कान पकडून मी तुला द्यायलाच लावेल. आता सगळेजण हसायला लागतात म्हणजे आकाश मामा वगैरे, कारण आता ईश्वरीला काहीतरी मागायचं असतं आणि अर्णवला कळतच नाही की ही काय मागणार आहे म्हणून. पण अर्णव अजिबात
ईश्वरीकडे बघून कसलेही एक्सप्रेशन देत नाही. आता ईश्वरी त्याच्याकडे बघते तर तो कॉफी पित असतो. आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये ईश्वरी तिच्या रूममध्ये असलेल्या गणूबाप्पाकडे येते आणि तिथे येऊन दिवा लावत असताना म्हणत असते की आता अंजलीताई सुद्धा ना ग्रेटच आहेत, थँक्यू म्हणण्यासाठी कधी कुणी पार्टी देतं का, असं ईश्वरी म्हणत असते आणि खुश असते आता आज ईश्वरी आणि म्हणते की आणि हां अगदी मनापासून थँक्यू म्हणायचं असेल तर थँक्यूचं कार्ड वगैरे देतात हे मला माहिती आहे, पण आता लगेच अर्णव पाठीमागून येतो आणि म्हणतो की काय मागणार आहेस ते, नाही ताई म्हणालीस ना मगाशी की पार्टीमध्ये तुला जे हवं ते तू मागू शकतेस म्हणून, तर अर्णव तिला विचारतो काय मागणार आहेस तू. आता ईश्वरी लगेचच म्हणते की ते आता नाही मी पार्टीमध्येच सांगेन म्हणून. आता अर्णवला विचारायचं असते की नक्की काय हवं आहे, अर्णवला उत्सुकता असते आणि म्हणतो की का, तर ईश्वरी म्हणते सर सरप्राईज आहे, थोडा पेशन्स ठेवा ना, मी ते पार्टीमध्येच सांगेन. आणि आता आपण पाहतोय की सुप्रिया आणि नम्रता या दोघीजणी सुद्धा ईश्वरीला भेटायला बंगला. आपण पाहतोय की सुप्रिया बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर सुप्रियाला आठवतं की अर्णव तिला म्हणालेला असतो की आजपासून तुम्हाला माझ्या घराचे दरवाजे बंद. आणि सुप्रिया विचारत असते, नम्रता हे बघून म्हणते की आई अगं काय झालं, चल ना आत. इतक्यातच आपण पाहतोय की आकाश तिथे येतो आणि म्हणतो की नम्रता काकू तुम्ही, अरे आणि असं बाहेर का थांबलं तुम्ही, आत चला ना प्लीज. आता सुप्रिया म्हणते नाही तुम्ही जरा पुढे व्हा, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे तर मी येते. हां नम्रता म्हणते आई अगं असं तुला अचानक काय आठवलं. सुप्रिया म्हणते नमू जरा एक अर्जंट आहे ग, तू पुढे हो ना मी येतेच. हां आता आकाश आणि नम्रता दोघेजण घरामध्ये जातात हां आणि सुप्रिया तिथेच असते. आता सुप्रिया म्हणते की पटकन आधी मी इशूला फोन करते, म्हणजे तिला सांगते ना की मी इथं आले म्हणून. आणि इकडे आपण पाहतोय की अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण त्यांच्या रूममध्ये गणूबाप्पासमोर बोलत असतात. आता अर्णव तिला विचारत असतो ना की काय मागवणार आहे म्हणून, एकटक तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते अहो असं एकटक काय बघताय माझ्याकडे, तुमचा बिझनेस एम्पायर नाही मागणार आहे मी. आता यावरती अर्णव काहीच बोलत नाही, गप्प बसतो. इतक्यातच ईश्वरीचा तिथं असलेला फोन वाजतो. आता फोनवरती नाव स्पष्ट आलेलं असतं की आई म्हणून. आता ईश्वरी फोन हातामध्ये घेते आणि अर्णवला म्हणते की आईचा फोन आहे म्हणून. अर्णव तिच्याकडे रागानेच बघत असतो, पण ईश्वरी आता फोन उचलते आणि थोडंसं पुढे जाऊन म्हणते की हॅलो आई बोल ना गं. तर सुप्रिया म्हणते की इशू अगं तुझा ॲक्सिडेंट झाल्याचं समजलं गं बाळा, म्हणून ना तुला भेटायला आले गं मी, तू बाहेर येऊ शकशील का शक्य असेल तर. आता ईश्वरी म्हणते की आई अगं, सुप्रिया म्हणते अगं मी आत आले असते गं, पण उगीच अर्णव चिडतील ना, खरं तर मी आलेच नसते गं, पण मला राहवलं नाही गं, तुझा ॲक्सिडेंट झालाय ना, तुला बघावंसं वाटलं मला, असं आई म्हणत असते तिच्या आणि बंगल्याच्या बाहेर उभी असते. आता इकडून आतून ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे तू काळजी करू नकोस मी आलेच म्हणून. आणि मग ईश्वरी म्हणते की नाही, मग सुप्रिया म्हणते की हां लवकर ये हं म्हणून फोन ठेवला जातो. आणि ईश्वरी फोन झाला की अर्णवला म्हणते की आई आली आहे बाहेर मला भेटायला, म्हणजे घराबाहेरच थांबली आहे ती असं सांगते. हां आणि म्हणते की मी आलीच हां तिला भेटून. आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट. आता लगेचच ईश्वरी घाबरते ना आणि म्हणते की काय झालं सर. अर्णव म्हणतो की तेच थांब 1 मिनिट असं म्हणतो आणि आता अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरी त्याला सर म्हणत असते, पण अर्णव निघून जातो तिथून. आणि आता ईश्वरी विचार करायला लागते, अरे हे भगवान, आता अर्णव सरांनी जाऊन आता आईला काही बोलायला नको. आणि पुढे म्हणते की इशू काय ग हे, उगीच सांगितलंस मी सरांना की आई इथं आली म्हणून. आता पहा हां आता उगीच थोडंसं वातावरण जे आहे तर ते ताईट दाखवलेलं आहे. आता अर्णव काय करतो तर बंगल्याच्या बाहेर जातो आणि तिथे सुप्रिया उभी असते अर्णवच्या गाडीच्या शेजारी. आता अर्णव तिथे गेल्यानंतर सुप्रियाला काय बोलावं ते कळत नाही. ती म्हणते की ते मी म्हणजे ईश्वरीला. आता अर्णव म्हणतो की माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया त्याच्याकडे बघतच राहते ना. अर्णवने एकदम पटकनच तिला असं बोललेलं असतं की तुम्ही इथे कसं काय आलात वगैरे असं. आता सुप्रिया म्हणते की हो पण मी फक्त इशूला भेटायला आले होते हो. आणि अर्णव म्हणतो की ठीक आहे मग असं म्हणतो आणि पुढे म्हणतो की आत जाऊ शकता तुम्ही. आता असं म्हणल्यानंतर म्हणतो की तुमच्या मुलीने माझ्या ताईचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचवला आहे, त्याच्यामुळे ना आमच्या घरावरती उपकारच केले तुमच्या मुलीने, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आई मुलाचं नातं मी तर समजू शकतो असं अर्णव म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तुम्ही भेटू शकता तिला म्हणून. आता लगेच सुप्रिया हात जोडते त्याच्यासमोर, काही बोलत नाही आणि तिथून निघून जाते आतमध्ये घरामध्ये. पाहतोय की वल्लरीकडे फोनवर बोलत असते. नमस्कार सदावर्ती, मी वल्लरी पाटील बोलते. हो मस्त मजेत आहे मी. बरं उद्या येत आहे ना तुम्ही घरी. हो ठीक आहे असं वल्लरी म्हणत असते आणि पुढे म्हणते सगळं काही नीट ठरल्याप्रमाणे होईल. हां हो या ना मी वाट बघते. हो चालेल असं म्हणून आता वल्लरी जी आहे तर ती फोन ठेवत असते. हां आणि आता म्हणते की काहीही झालं तरी त्या नम्रताला मी या घरची सून कधीच होऊ देणार नाही असं वल्लरी म्हणते.
कारण तिला शंका असते ना की नम्रता आकाशशी लग्न करते का काय म्हणून, आणि लगेच म्हणते की दॅट इज दॅट असं आपल्याला दाखवलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन, तर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की ईश्वरी जी आहे तर ईश्वरीच्या रूममध्ये आता सुप्रिया आलेली असते. आणि आता ईश्वरी म्हणते की आई हे घे कॉफी घे. सुप्रिया म्हणते ईशू अगं नमू कुठे आहे. तर ईश्वरी म्हणते अगं ती खाली आहे आजींशी बोलत बसली आहे म्हणून. आता सुप्रिया म्हणते बरं तुला फार लागलं नाही ना गं, तू बरी आहेस ना. ईश्वरी म्हणते हो गाई इतकं काही झालं नाही, मी बरी, तू नको काळजी करूस बरं माझी. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरीलाच प्रश्न असतो ना की ती म्हणते की आई अगं त्या बाईबद्दल आणखी काही माहिती मिळाली का गं तुला. सुप्रिया म्हणते नाही ना गं, म्हणजे काही नंबर्स मिळालेले आहेत मला, पण म्हणावी तशी अजून माहिती मिळाली नाही आहे गं मला, असं सुप्रिया सांगत असते ना. पडता पुढे ईश्वरी म्हणते की बरं असू दे ठीक आहे, मी फक्त सहजच विचारलं हां. पण सुप्रियाला लक्षात येतं ना. सुप्रिया म्हणते नाही गं ईशू, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा आला आहे याचं मला खूप वाईट वाटतंय का, असं सुप्रिया म्हणत असते हां. कारण तिला खरंच खूप दुःख असतं त्या गोष्टीचं. आणि ती म्हणते की मी रात्र जागी असते आणि विचार करते की काय करायचं, या सगळ्यामध्ये आपण निर्दोष आहोत आणि हे सिद्ध करणारे पुरावे कुठून आणायचे आपण, मला हे काहीच कळत नाही गं. ईश्वरी म्हणते आई अगं सापडतील का, नक्की सापडतील तुला पुरावे, तू नको काळजी करूस. आणि पुढे म्हणते की तू मला त्या दिवशी एवढा धीर दिलास ना गाई, आणि आज तू हे काय बोलतेस गाई, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की नको अशी खचून जाऊस, आणि मी पण कोशिश करते अगं. आणि आई तुला माहिती का एक गोष्ट, अर्णव सरांच्या वागण्यात ना हळूहळू बदल होतोय गं, आणि म्हणते की ते जाणवतंय गं मला. आता सुप्रिया म्हणते खरंच का गं. ईश्वरी म्हणते हो अगदी खरं आई, आणि आई तूच म्हणतेस ना गं की काळ हे सगळ्यावरचं औषध असतं म्हणून. आता सुप्रिया म्हणते की बरोबर आहे म्हणून. आणि पुढे ईश्वरी म्हणते की सर खूप हर्ट झालेत गं, थोडा वेळ जाऊ देऊयात ना गं आपण, मग ते जरा नॉर्मल होतील. त्यावर सुप्रियासुद्धा नुसतं हो म्हणते, बाकी काही बोलत नाही. आणि आता आपण लगेचच पाहतोय की सुप्रिया पुढे म्हणते की बरं आम्ही निघतो आता हां, आणि तू नमूला बोलून आणतेस का. आता ईश्वरी म्हणते हो मी तिला बोलवते, तू तोपर्यंत कॉफी घे. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी बाहेर जाते नम्रताला बोलवायला, आणि त्यांच्या रूममध्ये फक्त सुप्रिया फक्त एकटीच असते हां. आता सुप्रिया काय करते, सुप्रियाला आठवत असतं की तुमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे याचा प्रूफ मला द्यायचा आणि नंतरच माझ्यासमोर यायचं, असं अर्णवने सुप्रियाला सांगितलेलं असतं. सुप्रिया आता हातामध्ये कॉफीचा कप घेऊन विचार करत असते, तोच अर्णव जे बोललाय ते. आणि एकदा रूममध्ये नजर टाकते तर तिला तिथे अर्णवच्या साईड टेबलवरती अर्णवच्या आईचा म्हणजे सात्विका ताईचा फोटो ठेवलेला पाहते. आणि ती आता त्या फोटोजवळ जाते हां, आणि अतिशय आपुलकीने तो फोटो ती हातामध्ये घेते. आता सुप्रियाला तो फोटो बघून पुन्हा पुन्हा आठवत असतं की अर्णव तिला म्हणालेला असतो की तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केले, आणि तिच्या लक्षात येतं की हाच अर्णवच्या आईचा फोटो आहे. म्हणून ती तो फोटो हातात घेते आणि म्हणते की जगाला वाटतं की या सगळ्यामध्ये मी दोषी आहे म्हणून, पण मी तुम्हाला खरंच सांगते हो की खरंच माझी यामध्ये काही दोष नाही आहे, आणि तुम्हाला सांगू का या सगळ्यात माझी खरंच काही चूक नाही हो, असं आता सुप्रिया अगदी कळवळून बोलत असते. आणि पुढे म्हणते की जितका त्रास तुम्हाला झाला होता ना तितकाच त्रास मला सुद्धा होतोय हो, असं ईश्वरीच्याही म्हणत असते हां. आणि पुढे तो फोटो घेऊन ती रडत असते, त्या फोटोवरून हात फिरवत असते आणि म्हणते आजही मला होतोय हो त्रास, खरंच आजही मला तसाच त्रास होतोय, असं म्हणून सुप्रिया आता रडत असते. इतक्यातच आपण पाहतोय की अर्णव आता तिथे रूममध्ये येतो. आता अर्णव तिथे आल्यानंतर एकदम सुप्रिया घाबरते ना, कारण अर्णव तिथे आलेला असतो आणि सुप्रियाच्या हातामध्ये सात्विकाचा फोटो असतो. तिला वाटतं की आता अर्णव आणखीन काही बोलतो काय म्हणून. आता ही सुप्रिया पटकन तिथे टेबलवरती फोटो ठेवते आणि आता बाहेर जाण्यासाठी निघते. ती तिची पर्स वगैरे घेते बेडवरची, आणि इतक्यातच अर्णवला बोलायचा प्रयत्न करते. ती फक्त म्हणते की अर्णव तुम्ही माझ्या इशूला सांभाळून घेताय त्याबद्दल. तर लगेच अर्णव तिला पूर्ण बोलू देत नाही आणि म्हणतो माणुसकी आहे अजून माझ्यामध्ये, आणि माझ्या बाबतीत जे काही घडलंय त्याचा त्रास मी तिला नाही देणार, असं अर्णव म्हणतो. आणि म्हणतो की इतका हार्टलेस नाही आहे मी, आता असं अर्णव म्हणत असतो. पुढे सुप्रिया म्हणते तुमचे खरंच खूप आभार. तर लगेच म्हणतो लेट मी कम्प्लीट मिसेस सरदेसाई, असं अर्णव तिला म्हणतो की लेट मी कम्प्लीट मिसेस सरदेसाई. आणि पुढे म्हणतो की त्यानंतर म्हणतो की मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. तर सुप्रिया म्हणते हा करा ना, तुम्ही पुन्हा इथे येत जाऊ नका आता, असं अर्णवने आता स्पष्टच सांगितलेलं आहे. आणि तू हिरे माझा मित्वाचा आजचा हा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये ईश्वरी जी आहे तर तिने नम्रता आणि
आकाश या दोघांना एकत्र पाहिलेलं असतं आणि ती म्हणते की मला आता नमुताई आणि आकाशबद्दल मला घरामध्ये सांगायलाच हवं. म्हणून आता ईश्वरी घरामध्ये चाललेली असते आणि नम्रता पाठीमागे उभारून म्हणते की तुझ्या बहिणीला माझ्या आकाशच्या गळ्यामध्ये घालण्याचा आणि या घरात लग्न करून आणण्याचा तुझा हा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आता बघ ही वल्लरी काय करते ते. आणि पुढे आपण पाहतो की ईश्वरी जरा बेचैन असते. अर्णव म्हणतो काही चाललंय का डोक्यामध्ये, काही काम होतं का, मग बोल. ईश्वरी नुसतं हां नाही असं म्हणत असते आणि रूममधून निघून जाते. अर्णव म्हणतो व्हॉट्स रॉंग विथ यू. आता ईश्वरी बाहेर गेल्यानंतर म्हणते नमुताई आणि आकाश भाऊजींबद्दल कसं सांगू या भडकूचंदला, ते मला काही कळतच नाही. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता नम्रता आणि आकाशबद्दल सगळ्यात आधी घरामध्ये कळतं का आकाशसाठी आणलेली मुलगी तिच्यासोबत आकाशचं लग्न जमतं. तर हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा तू ही रे माझा मित्र आणि माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत थँक्यू सो मच.